महाराष्ट्र सरकारने मोफत आरोग्य विमा कव्हर वाढवले आहे। मंत्रिमंडळाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत यांचा मोठा विस्तार करण्यास मान्यता दिली। आता आजारांवरील उपचार 1356 वरून 2399 पर्यंत वाढवले जातील। बिहार निवडणुकीच्या हंगामात महाराष्ट्र काँग्रेसने महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे सोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे। हा निर्णय वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला। महाराष्ट्र निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राज ठाकरे यांनी पुन्हा निवडणूक आयोगावर निशाणा साधला आणि म्हटले की निवडणूक आयोग केवळ संविधानानुसार स्वतंत्र आहे आणि तो सत्ताधारी पक्षाचा बाहुला आहे। हिंदू मतदारांच्या बनावट नावांबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि शरद पवार यांनी शेलारवर टीका केली आणि म्हटले की धर्म आणि जातीवरील विधाने हानिकारक आहेत। नरभक्षक बिबट्याचा सामना ड्रोनसह सापडला। ट्रँक्विलायझर अयशस्वी झाला। नंतर शार्प शूटरने त्याला मारले। बिबट्याने 2 मुले आणि एका वृद्ध महिलेला खाऊन टाकले होते। पुण्यातील बिबट्याच्या धोक्यानंतर महाराष्ट्र सरकार बिबट्यांची नसबंदी करून त्यांचे स्थलांतर करण्याचा विचार करत आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की राज्य सरकारने शेती कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी 30 जून 2027 ही तारीख स्वीकारार्ह नाही। शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले। यासीन भटकर मुंबई बॉम्बस्फोट झाले। 15 वर्षांनंतर आरोपी कफील अहमद मोहम्मद अयूबला जामीन मिळाला। या बॉम्बस्फोटात 27 जणांचा मृत्यू झाला आणि 120 हून अधिक जण जखमी झाले। शेतकरी मदत निधीवरून महाराष्ट्र मंत्रिमंडळात गदारोळ झाला। मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला। शेतकऱ्यांच्या खात्यात निधी पोहोचत नसल्याबद्दल अनेक मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आता ईश्वरपूर होईल। महाराष्ट्र सरकारने नाव बदलले। इस्लामपूर महानगरपालिकेचेही नाव उरून ईश्वरपूर नगर परिषद असे ठेवण्यात आले। महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला। राज्यातील मच्छीमारांनाही शेतकरी दर्जा मिळाला। त्यामुळे मच्छीमार कुटुंबांमध्ये आनंदाची लाट पसरली। महाराष्ट्र सरकार किसान क्रेडिट कार्ड धारकांना 4% व्याज अनुदान देणार। मच्छीमारांनाही याचा फायदा होईल। स्टार लिंकला मोठे यश। महाराष्ट्र सरकारसोबत एक ऐतिहासिक करार झाला, ज्याचा लाभ प्रत्येक गावाला मिळणार आहे। मस्कचा सॅटेलाइट ब्रॉडबँड पोहोचेल।